नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ड या युट्यूब चॅनल मध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतो त्रिकोणी संख्या हा टॉपिक. ठीक आहे. तर यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोणी संख्या म्हणजे काय हे समजून घेतलं. सोबतच त्रिकोणी संख्या कशा पद्धतीने काढायची, त्याचा पाया कशा पद्धतीने काढायचा, या सर्व एक्झाम्पल्स आपण पाहिलेले. तर त्यामध्ये आपण प्रकार क्रमांक 1 आणि 2 पाहिलेले. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकार क्रमांक 3 पाहणार आहोत. 3, 4 आणि 5. तर यामध्ये काय असणार आहे, त्रिकोणी संख्या दिलेली असताना त्या संख्येनंतरची त्रिकोणी संख्या काढणे. म्हणजे काय, तुम्हाला एखादी त्रिकोणी संख्या दिलेली असेल, ठीक आहे, तर त्या त्रिकोणी संख्येनंतरची कितीतरी त्रिकोणी संख्या तुम्हाला काढायला सांगितलेली असेल, तर ते एक्झाम्पल कशा पद्धतीने सोडवायची ते इथे आपण पाहणार आहोत. ठीक आहे. तर चला तर पाहूया. पहिलं एक्झाम्पल काय, तर 66 या त्रिकोणी संख्येनंतरची चौथी त्रिकोणी संख्या शोधा. तुम्हाला 66 ही एक त्रिकोणी संख्या दिलेली आणि या त्रिकोणी संख्येनंतरची चौथी त्रिकोणी संख्या आपल्याला इथे काढायची. तर यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोणी संख्या दिलेली असताना पाया कशा पद्धतीने काढायचा हे पाहिलेलं आहे. तर इथे काय करायचंय, ही जी काही तुम्हाला त्रिकोणी संख्या दिलेली, अगोदर या संख्येचा पाया आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे. तर चला तर पाया काढून घेऊ. तर यासाठी आपण काय करतो, जी त्रिकोणी संख्या आपल्याला दिलेली त्याला 2 ने गुणायचं. ठीक आहे. ज्यावेळेस आपण याला 2 ने गुणणार तर याचं उत्तर किती मिळतं आपल्याला, याचं उत्तर मिळेल 132. किती मिळणार आहे, 132. यानंतर काय करायचंय, हे जे काही उत्तर तुम्हाला मिळतंय तर त्याच्या अलीकडची म्हणजेच अगोदरची एखादी पूर्ण वर्ग संख्या, म्हणजे त्याच्याच अगोदरची, या संख्येच्याच अगोदरची जी पहिली पूर्ण वर्ग संख्या असेल ती घ्यायची. मग कुठली असणार आहे, याच्या अगोदरची 121 ही एक पूर्ण वर्ग संख्या आहे. किती, 121. तर या 121 च तुम्हाला काय करायचंय, वर्गमूळ घ्यायचंय. 121 च वर्गमूळ किती मिळते, 11. कारण 11 चा वर्ग किती मिळतो तुम्हाला, 121. तर याच पद्धतीने तुम्हाला 66 या त्रिकोणी संख्येचा पाया किती मिळतोय, 11. ठीक आहे. आता पहिला पार्ट कंप्लीट झाला यामधला, तुम्ही पाया काढलाय. आता काय करायचंय, तुम्हाला नवीन पाया बनवायचा आहे. नवीन पाया. नवीन पाया काय असेल, अगोदरच्या जो पाया असणार आहे 66 या त्रिकोणी संख्येचा तो घ्यायचा आहे 11, आणि ते नंतरची त्रिकोणी संख्या म्हटलंय ना, म्हणून +4 करायचंय. कारण चौथी काढायचंय म्हणून त्याच्यामध्ये काय करायचं, +4. म्हणजे नवीन पाया काय बनतोय, 15. ठीक आहे. आता तुम्हाला 15 पाया असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या काढायची. म्हणजे काय मिळेल तुम्हाला, त्रिकोणी संख्या बरोबर 15 गुणिले 15 नंतर येणारी संख्या 16. दोन्ही क्रमागत नैसर्गिक संख्या, याला 2 ने भागायचंय. बे 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 आठी 16 आणि 15 आठी 120. तर ही मिळाली आपल्याला त्रिकोणी संख्या. कितवी असणार आहे, 66 या त्रिकोणी संख्येनंतरची चौथी त्रिकोणी संख्या कुठली असणार आहे, 120. ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्हाला ती त्रिकोणी संख्या शोधायची. ठीक आहे. यानंतर आता दुसरं एक्झाम्पल पाहू. काय म्हटलंय ते, 78 या त्रिकोणी संख्येनंतर येणारी 12वी त्रिकोणी संख्या कोणती. त्रिकोणी संख्या दिलेली तुम्हाला 78 आणि तुम्हाला 12वी त्रिकोणी संख्या काढायची या संख्येनंतरची. ठीक आहे. नंतर म्हटलेलं आहे तुम्हाला संख्येनंतर. तर काय करणार, अगोदर ही जी काही त्रिकोणी संख्या दिलेली याचा पाया काढून घ्यायचा. त्यासाठी काय करतो आपण, ही त्रिकोणी संख्या घेतो त्याला 2 ने गुणतो. बरोबर आहे. 78 गुणिले 2 केलं तर याचं उत्तर मिळतं 156. किती मिळतंय, 156. आता यानंतर काय करतो आपण, हे जे काही उत्तर मिळतं आपल्याला, या उत्तराच्या अलीकडची पूर्ण वर्ग संख्या आपण घेत असतो. मग ती कुठली असणार आहे, 144 ही एक पूर्ण वर्ग संख्या आपल्याला मिळते 156च्या अलीकडची. ठीक आहे. मग यानंतर काय करायचंय, ही जी पूर्ण वर्ग संख्या आहे या पूर्ण वर्ग संख्येचं वर्गमूळ घ्यायचंय. ठीक आहे. वर्गमूळ किती मिळणार आहे, 12. कारण 12चा वर्ग किती असतो, 144. तर एकंदरीत काय, 78 या त्रिकोणी संख्येचा पाया किती मिळतो आपल्याला, 12. किती मिळालाय, 12. पहिला पार्ट हा कंप्लीट झालेला आहे. दुसऱ्या पार्ट मध्ये काय करणार आपण, नवीन पाया बनवायचा आहे तुम्हाला.
नवीन पाया तो काय असणार आहे, अगोदरचा जो पाया असणार आहे दिलेल्या त्रिकोणी संख्येचा तो किती 12, तो लिहून घ्यायचा आहे. आणि तुम्हाला कितवी त्रिकोणी संख्या काढायची सांगितली, 12वी. तर मग तिच्यात काय करायचंय, अधिक 12 करा. जी संख्या काढायची, ज्या नंबरची काढायची सांगितली असेल तेवढे अधिक करायचे अगोदरच्या पायामध्ये. तर ही संख्या बनते 24. म्हणजे एकंदरीत काय, नवीन पाया किती बनलाय, 24. आता 24 पाया असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या आपल्याला इथे काढायची. काय करायचे, त्रिकोणी संख्या बरोबर 24 गुणेला 24च्या नंतर कुठली संख्या येते, 25. तर या दोन्ही कशा आहेत, क्रमागत संख्या आहेत. आणि याला गुणेला किती, सॉरी भागीला किती करायचे, 2. इथे संक्षिप्त रूप द्या, बे इथे 12 दोन्ही 24 होतात. म्हणजे इथे कोण राहिलं फक्त 12 गुणेला 25. आणि 12 गुणेला 25 याचं उत्तर किती मिळतं तुम्हाला, 300. म्हणजे आपल्याला जी त्रिकोणी संख्या पाहिजे होती ती किती मिळते, 300. म्हणजेच काय, 78 या त्रिकोणी संख्येनंतर येणारी 12वी त्रिकोणी संख्या कुठली असणार आहे, 300 असणार आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्हाला जेव्हा केव्हा एखादी त्रिकोणी संख्या दिलेली असेल आणि त्या त्रिकोणी संख्येनंतरची एखादी त्रिकोणी संख्या काढायला सांगितली असेल तर तुम्हाला अगोदर दिलेल्या त्रिकोणी संख्येचा अगोदर पाया काढून घ्यायचा आहे. पाया काढून घेतल्यानंतर जितकी जी तुम्हाला त्रिकोणी संख्या काढायला सांगितलेली आहे ती त्या पायामध्ये ऍड करायची, म्हणजे नवीन पाया मिळणार आणि त्या पायावरून तुम्हाला नवीन त्रिकोणी संख्या काढायची. ठीक आहे. आता यानंतर बघा प्रकार क्रमांक 4. यामध्ये बघा त्रिकोणी संख्या दिलेली असताना त्या संख्ये अगोदरची त्रिकोणी संख्या काढणे. आता काय असणार आहे, एखादी त्रिकोणी संख्या तुम्हाला दिलेली असेल आणि त्या त्रिकोणी संख्ये अगोदरची एखादी त्रिकोणी संख्या तुम्हाला काढायची. ठीक आहे. तर या पद्धतीचे एक्झाम्पल इथे आपण आता पाहणार आहोत. पहिलं एक्झाम्पल पहा, 91 या त्रिकोणी संख्येच्या अगोदरची चौथी त्रिकोणी संख्या काढा. अगोदरचे जे एक्झाम्पल पाहिले ते नंतर आहे, त्रिकोणी संख्येनंतरची ती, म्हणजे त्रिकोणी संख्येच्या अगोदरची आहे. ठीक आहे. तर यामध्ये तुम्हाला 91 ही त्रिकोणी संख्या दिलेली आणि त्याच्या अगोदरची चौथी त्रिकोणी संख्या आपल्याला इथे काढायची. सेम प्रोसिजर आहे, अगोदर पाया तो तुम्हाला काढूनच घ्यावा लागेल. पाया काढल्यानंतर सांगतो तुम्हाला पुढे काय करायचं. तर पाया कसा काढतो आपण त्रिकोणी संख्येचा, ही एक त्रिकोणी संख्या दिलेली 91, त्याला 2 ने गुणायचं. 91 ला 2 ने गुणल्यानंतर याचं उत्तर मिळतं 182. ठीक आहे. यानंतर हे जे उत्तर मिळते आपल्याला त्याच्या अलीकडील पूर्ण वर्ग संख्या आपल्याला घ्यायची. ती कुठली असणार आहे, 169 ही पूर्ण वर्ग संख्या आहे त्याच्या अलीकडची. बरोबर आहे. नंतर काय करायचंय, या 169 या पूर्ण वर्गीचं वर्गमूळ आपल्याला घ्यायचंय. याचं वर्गमूळ मिळतं बघा 13. 13चा वर्ग किती असतो, 169. मग एकंदरीत काय पाया किती मिळतो या त्रिकोणी संख्येचा, आपल्याला पाया मिळाला 13. हा झाला पहिला पाठ. दुसऱ्या पाठ मध्ये काय करायचं आपल्याला, सेम अगोदर केलं त्याच पद्धतीने नवीन पाया बनवायचा आहे. नवीन पाया तो काय असणार आहे, आता ते अगोदरची म्हटलेलं आहे, जो आपला अगोदरचा पाय तो अगोदर लिहून घेऊ इथे 13. आता ते अगोदरची म्हटल्यामुळे इथे काय करायचं, तुम्हाला वजा करायचंय. कितवी काढायची, चौथी. मग इथे वजा 4 करणार. तिथे नंतरची होती म्हणून आपण अधिक करत होतो, तिथे अगोदरची असल्यामुळे काय करायचं, तुम्हाला वजा करायचंय. ठीक आहे. मग 13 वजा 4 किती होणार इथे, 13तून 4 काढल्यानंतर 9 मिळतात. म्हणजे नवीन पाया काय मिळतो तुम्हाला, 9. आता 9 पाया असलेला पाया असण्यासाठी असणाऱ्या संख्येची आपल्याला त्रिकोणी संख्या काढायची. ठीक आहे. त्रिकोणी संख्या बरोबर काय करतो आपण, पाया घेतोय 9 आणि 9 नंतर येणारी संख्या आहे 10. या दोन्ही क्रमागत संख्या झाल्या नैसर्गिक संख्या, याला 2 ने भागायचे. ठीक आहे. इथे 2 ने संक्षिप्त रूप जाते, बे पंच 10. काय उरले ते 9 गुणिला 5 किती होतात, 45. तर ही एक त्रिकोणी संख्या आपल्याला इथे मिळते. पण ही केव्हाची, 91 या त्रिकोणी संख्येच्या अगोदरची चौथी त्रिकोणी संख्या काय, 45. ठीक आहे. तर या पद्धतीने ही त्रिकोणी संख्या आपल्याला इथे काढायची. तर यानंतर दुसरं एक्झाम्पल पहा, सेम तसंच आहे, काहीच फरक नाहीये.
105 या त्रिकोणी संख्येपूर्वी येणारी पाचवी त्रिकोणी संख्या कोणती? त्रिकोणी संख्या दिलेली 105 आणि तुम्हाला त्या संख्येपूर्वीची पाचवी त्रिकोणी संख्या काढायची. पूर्वीची म्हणजेच काय? अगोदरची. ठीक आहे. काय करणार आपण? या त्रिकोणी संख्येचा अगोदर पाया काढून घ्यायचा आहे. त्यासाठी काय करावं लागेल? 105 गुणिले 2 हा गुणाकार केला तर हा मिळतो 210. ठीक आहे. तर 210 या संख्येच्या पूर्वी कुठली संख्या येते? पूर्ण वर्ग संख्याच्या अगोदर ती मिळते 196. किती मिळते? 196. आणि या 196 काय करायचं तुम्हाला? नंतर वर्गमूळ घ्यायचं. 196 वर्गमूळ किती मिळते? 14. कारण 14चा वर्ग काय असतो? 196. हे मिळालं. म्हणजेच या संख्येचा पाया किती असणार आहे? 14. झाला. पहिला पार्ट कंप्लीट झाला आपला. यानंतर काय करतो आपण? नवीन पाया मिळवतो. नवीन पाया किती तो आहे 14. नवीन पाया कसा मिळणार? हे 14 लिहून घ्यायचा. अगोदरचा पाया जो असेल तो. यानंतर संख्येपूर्वीची म्हटलंय म्हणून काय करायचं? इथे किती काढायचं सांगितले? पाचवी. इथे काय करणार आपण? -5 करायचंय. 14 मधून 5 गेल्यानंतर किती उरणार आहे? 9 उरतात इथे. तर हा नवीन पाया मिळालेला आहे. तर या संख्येची आपल्याला काय करायची? त्रिकोणी संख्या काढायची. 9 पाया असणार आहे. काय मिळणार आहे? त्रिकोणी संख्या बरोबर 9 गुणिला 9 नंतर कुठली संख्या येते? 10. त्याला गुणाकारात घ्या. भागिला 2. संक्षिप्त रूप द्या 2 ने. बेक बे 2 10. काय होते ते? 9 गुणिला 5 म्हणजेच किती होतात? 45. 9 5 45. तर 45 ही एक त्रिकोणी संख्या आपल्याला मिळते. पण केव्हाची? 105 या त्रिकोणी संख्येपूर्वी येणारी पाचवी त्रिकोणी संख्या कुठली? 45. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला इथे सुद्धा पाया काढावाच लागणार आहे. फक्त पाया काढल्यानंतर जो नवीन पाया मिळतोय इथे संख्येपूर्वीची त्रिकोणी संख्या काढतोय म्हणून वजा करायचंय. ठीक. आता शेवटचा प्रकार पाहूया. प्रकार काय आहे? तर दिलेली संख्या त्रिकोणी संख्या आहे की नाही ते ठरवा. आता तुम्हाला एखादी संख्या दिलेली असेल आणि ती संख्या त्रिकोणी संख्या आहे किंवा नाही हे कसं ठरवायचं? यासाठी तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला जी काही संख्या दिलेली त्या संख्येचा पाया काढून घ्या आपण. जसं ज्या पद्धतीने आपण करतो त्यावेळेस त्या पद्धतीनेच. तर त्या संख्येचा आपण पाया काढून घेणार. पाया काढून घेतल्यानंतर त्या पायावरून परत त्रिकोणी संख्या काढायची. जी काही संख्या मिळणार तुम्हाला त्रिकोणी संख्या म्हणून ती संख्या आणि अगोदर दिलेली संख्या दोन्ही जर सारख्या असतील तर समजायचं ती त्रिकोणी संख्या आहे. आणि जर सारख्या नसतील तर समजायचं ती त्रिकोणी संख्या नाही. तर पाहूया एक्झाम्पल. 400 ही संख्या त्रिकोणी संख्या आहे की नाही ते ठरवा. काय करणार? अगोदर ही जी संख्या दिलेली याचा अगोदर पाया काढून घेऊ. पाया कसा काढतो आपण? ही जी संख्या दिलेली याला 2 ने गुणायचं. 400 गुणिले 2 किती होतात? 800. ठीक. यानंतर काय करतो आपण? ही जी संख्या आहे 800 हे जे उत्तर मिळालं त्याच्या अलीकडची पूर्ण वर्ग संख्या पाहतो. तर 800च्या अलीकडची पूर्ण वर्ग संख्या 784. कुठली? 784. तर या संख्येचा आपल्याला वर्गमूळ घ्यायचा आहे. याचं वर्गमूळ मिळतं आपल्याला 28. कारण 28 चा वर्ग किती असतो? 784. ठीक आहे. 28. तर हा झाला पाया. याला काय म्हणतोय आपण? पाया. आपल्याला माहित नाही त्रिकोणी संख्या आहे किंवा नाही तर आपण याला पाया मानलंय. ज्या पद्धतीने आपण पाया काढतो त्याच पद्धतीने. ठीक आहे. यानंतर तुम्हाला काय करायचंय? आता हा जो पाया मिळतोय तुम्हाला तर याच्यावर परत त्रिकोणी संख्या काढायची. ती आणि ही संख्या मॅच व्हायला पाहिजे. जर नाही झाली तर ती त्रिकोणी संख्या नसेल. काय दे मिळते का? त्रिकोणी संख्या काय असणार आहे? इथे 28 घेतलेत आपण. 28 नंतर येणारी संख्या कुठली असणार आहे? 29. आणि याला काय करतो आपण? 2 ने भागतोय. आता इथे संक्षिप्त रूप द्या 2 ने. बेक बे 14 दुनी 28 होता. इथे 14 काय होतं? इथे 14 गुणिला 29. आता या दोन संख्यांचा जर गुणाकार केला त्याचं उत्तर मिळते आपल्याला 406.
किती मिळते 406. तर ही झाली त्रिकोणी संख्या काढण्याची प्रोसिजर, समजा स्टेप झाल्या. तर ही त्याच्यानुसार ही संख्या मिळते आणि ते याच्यानुसार हा पाया मिळाला होता. ठीक आहे. तर बघा, जी संख्या आपल्याला दिलेली होती ती होती 400 आणि इथे जी त्रिकोणी संख्या जशी काढतो त्या पद्धतीने काढल्यानंतर इथे होती संख्या 406. तर या दोन्ही संख्या वेगवेगळ्या आहेत. या दोन्ही संख्या वेगवेगळ्या आहेत. तर दोन्ही संख्या वेगवेगळ्या असल्यामुळे ही जी 400 ही संख्या आहे ही त्रिकोणी संख्या होत नाही. ही त्रिकोणी संख्या होणार नाही, कारण या दोन्ही संख्या सारख्या आलेल्या नाही. जर सारख्या आल्या असत्या त्याच वेळेस आपण म्हटलं असतं की 400 ही त्रिकोणी संख्या आहे. ठीक आहे. यानंतर दुसरं एक्झाम्पल पहा. 465 ही संख्या त्रिकोणी संख्या आहे की नाही ते ठरवा. ठीक आहे. ही दिलेली तुम्हाला 465. आता याला काय करायचंय, 2 ने गुणायचंय. ठीक आहे. याचं उत्तर किती मिळणार तुम्हाला 930. अगोदर पाया काढून घेऊ. ठीक आहे. 930 मिळालं. तर 930च्या अगोदरची म्हणजे अलीकडील पूर्णवर्ग संख्या कुठली मिळते आपल्याला 900. 900 ही संख्या आपल्याला मिळते. आता 900 या संख्येचं आपल्याला काय करायचं, वर्गमूळ घ्यायचंय. तर याचं वर्गमूळ मिळते बघा 30, कारण 30चा वर्ग किती असतो 900. म्हणजेच आपण पाया काय कन्सिडर करणार, ही संख्या आपण पाया म्हणून कन्सिडर करतो. आपल्याला एक्झॅक्ट माहित नाही की 465 ही त्रिकोणी संख्या आहे म्हणून, त्याला आपण पाया म्हटलं. ठीक आहे. आता जर पाया असेल तर आता या पायानुसार आपण त्रिकोणी संख्या काढू. काय मिळते पाहूया. त्रिकोणी संख्या 30 गुणिला 30 नंतर येणारी संख्या 31 आणि भागीला 2. संक्षिप्त रूप द्या 2 ने. बेक बे आणि 15 दोन्ही 30 होतात. म्हणजे कुठल्या संख्या होत्या फक्त तिथे 15 गुणिला 31. 15 गुणिला 31 किती होतात, याचं उत्तर मिळते बघा 465. यांचा जर गुणाकार केला तुम्ही तेव्हा गुणाकार किती मिळणार आहे 465. तर काय ते जी संख्या तुम्हाला दिलेली होती ती होती 465. त्या संख्येवर आपण पाया घेतला आणि त्या पायावरून परत त्रिकोणी संख्या काढली तर ती संख्या मिळते आपल्याला 465. म्हणजे एकंदरीत काय, दोन्ही संख्या सारख्या आहे, म्हणजेच 465 ही त्रिकोणी संख्या आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला कुठलीही संख्या दिलेली असेल तर सहजरित्या त्या संख्येनुसार पाया काढून त्या पायावरून परत त्रिकोणी संख्या काढून दोन्ही संख्या सारख्या येत असतील तर ती त्रिकोणी संख्या होईल. जर वेगवेगळ्या येत असेल तर ती त्रिकोणी संख्या होणार नाही. अशा पद्धतीने सहजरित्या आपण ठरवू शकतो की दिलेली संख्या त्रिकोणी संख्या आहे किंवा नाही. ठीक आहे. तर एकंदरीत त्रिकोणी संख्येबद्दल जेवढे काही एक्झाम्पल्स बनतील ते सर्वच आपण इथे घेतलेले आहे. ठीक आहे. तर आता यावर आधारित एक अजून टॉपिक आहे तो हस्तांदोलन. त्याच्यामध्ये त्रिकोणी संख्येचाच उपयोग झालेला असतो. तर त्याचे उदाहरण आपण पुढील व्हिडिओमध्ये घेऊया.